मन मंदिरा गजर भक्तीचा। खेळामध्ये इथे काही पाप पुण्य अमकं तमकं असं मानायचं नसतं, कारण खेळ आहे। काय आहे काय खेळ आहे। बॉक्सिंगमध्ये नाक फुटलं तरी फुटलं मानायचं नसतं। काय शेवटी इट इज ए खेळच आहे ना। माझं बोलणं कळलं का नाही? हां, बॉक्सिंगमध्ये काय असतं? हा त्याला मारतो, तो त्याला मारतो, तो त्याला मारतो, पुन्हा खाली पडतो, पुन्हा वर येतो, पुन्हा मारतो आणि पुन्हा जिंकल्यानंतर शेकहँड करतो। मी म्हटलं एवढं मारून शेकहँड? अहो पण त्याच्यात काय आहे? इट्स अ गेम। म्हणजे मार खाऊन यांना गेम म्हणायचं जर कळतंय तर तुम्ही माझ्या पुढे बसून तुम्हाला का कळू नये? आहे ना दृष्टांत, बघा की फार गोड दृष्टांत आहे ना। काय मारता तो दनादन मारत असतात, रक्त गळत असलं तरी पुन्हा पुसून बरं का पुन्हा मारामारी करायला तयार। ती गल्ली बोळातली नाही, ती मारामारी निराळी। इथे कसं आहे? जाणून आहे। जाणून काय आहे की मीही त्याला फटका देणार आहे, तोही मला फटका देणार आहे। कदाचित माझंही नाक फुटणार आहे, कदाचित त्याचंही फुटणार आहे। तसं असं हे जाणून खेळ खेळे रे। आणि जाणून खेळ खेळत असल्या कारणाने तसं संसारामध्ये कधी प्रभू सुखरूपाने भेटेल, कधी दुःख रूपाने भेटेल, कधी चांगल्या रूपाने भेटेल, कधी वाईट रूपाने भेटेल। ही दोन्ही त्याचीच रूपं आहेत, किंबहुना त्या रूपाने तोच नटलेला आहे हे कळल्यानंतर त्याच्यातून सुद्धा आनंद असतो। कारण असं आहे, जिंकणाऱ्यालाच पैसे असतात असं नव्हे, हरणाऱ्याला सुद्धा असतात। कशी असते मॅच? हां, जरा वाटा कमी जास्ती, पण जिंकणाऱ्यालाही कोणाबरोबरही बॉक्सिंगची मॅच लावली तर गर्दी जमत नाही, तो लबडले। हां, म्हणजे त्याच्यामध्ये कोण जिंकेल हे सांगता येत नाही असे। मग त्याच्यातली जिंकलं तर घे तुला 60%, हारला तर तुला घे 40%, पण दोघांनाही मिळतं। कळलं का? हां, मग एकाला विचारलं काय मार खाण्याकरता? अरे मार कुठं खाल्ला म्हणला, मार खाण्याची सुद्धा मी सवय केली आहे। बॉक्सिंगचं माहिती आहे का तुम्हाला? की असा मोठा गठ्ठा अडकवलेला असतो आणि तो दुसरा सोडायचा, खाडकन तोंड पुढे करायचं, म्हणजे आपटून घ्यायचं। म्हणजे ती गालफडं सुद्धा इतकी मजबूत करायची की त्याचा सुद्धा बॉक्सिंग आपल्याला लागू नये इतकं ताकदवान करायचं। मनगट सुद्धा दगडावर आपण खाड 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 म्हणून ते हाणलं की आपले 2 तुकडे होतात। कारण तो हात राहिलेला नसतो, हात म्हणजे लोखंडाची काम झालेली असते। काय सांगतोय मी? हा खेळ सांगतोय मी तुम्हाला। हा खेळ सांगायचं काही मला प्रयोजन नाही आहे, पण शेवटी संतांनी विश्व हा सुद्धा एक खेळ मांडलेला आहे। खेळ मांडी याला, नाही का? खेळ मांडी याला वाळवंटी घाई, खेळच आहे हा। आलं का लक्षात? या खेळामध्ये कोणाची जीत होईल, कोणाची हार होईल हा काही सांगता येत नाही, कारण हा खेळ आहे। आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले घरदार मोजकी दोघच घरामध्ये आहेत, कोणी नाही आहे। ग्रस्ताश्रमामध्ये ग्रह व्यापार करत असताना घरात 2च असतात, त्या 2तून एक तिसरं जन्माला येतं, पण ते तिसरं जन्माला आलं नाही, दोघच त्या एक रूपाने जन्माला आले, म्हणून दोघाचा त्याच्यावर जीव असतो। बाप त्या मुलामध्ये आपल्याला पाहतो, आई त्या मुलामध्ये आपल्याला पाहते। आणि म्हणून महाराज म्हणाले घर वाते म्हणजे जगडव्याळ, ते नामरूप मात्र केवळ पाहता तयाचे मूळ, तव अवघा प्रकृती पुरुष योग। दोघं दिसतात खरे, पण त्यामध्ये जर मेळ असेल तर प्रकृती पुरुषाचाच। आपुली अंगी संसारा देखील आचराचरा, परी नेदितीची तिसरा झोक लागो। तिसरा कुठे शिरूनच देत नाही। हां, तिसरा कुणी शिरून देत नाहीत मध्ये। काय मजा आहे? जरा असं उलट जाऊन सांगू का? घरात मूल आल्यानंतर आईची अडचण होते, बापाची अडचण होते, पण मुलाची होत नाही।
आहे ना? होती की नाही आईची अडचण? नाही म्हणायचं कारण नाही, मोकळ्या मनाने होय म्हणा. नाही म्हणण्याचं कारण काय? दाखले जर माझ्याकडे आहेत की रोज कितीतरी वृद्धाश्रम निघतायत, नाही म्हणण्याची गरज काय आहे? ते आहे. हां, पण त्या मुलाची अडचण होते का? नाही. हां, आलं का लक्षात? लक्षात ठेवा. त्या मुलाकरता सोय करून देते, जागा करून देते, वेळी प्रसंगी खाली झोपते, वेळी प्रसंगी आईबाप उपाशी राहतात. का? ते मूल मूल नाही. तिसरं जरी झालं तरी तिसरं नाही. त्या मुलाच्या रूपाने त्या दोघाचीच एकरूपता प्रगट होते. तसं जगत हे जगत नसून ईश्वरी सत्तेची एकरूपताच त्या जगातून प्रगट होते. आणि म्हणून महाराज म्हणाले, दोन्हीपणाने या ओवीतून वेगळे वेगळ्या अवस्थेचे वर्णन आहे. प्रपंच म्हणजे तिसरी अवस्था नाही, नाही, तेच तिन्ही अवस्थेचे द्वारे उपाधी पहितकारे भावाभाव रूप स्फुरे दृश्य जे का. काय स्फुरत आहे? दृश्य जरी दिसलं तरी दृश्य नसून दृश्यातून द्रष्ट्याचंच दर्शन आहे. दृश्यातून काय दिसतं? दृश्य समोर आहे, पण दृश्याशी जिथपर्यंत द्रष्टा तादात्म्य करत नाही तिथपर्यंत दृश्य समोर असून काय आहे हे कळत नाही. कळतं का? नाही का? हे बघितलं, हे दृश्य आहे, पण दृश्याशी माझा मूळचा द्रष्टा तादात्म्य व्हावा लागतो, तेव्हा तो सांगतो की हा माईक आहे. ते जिथपर्यंत तादात्म्य होत नाही तिथपर्यंत समोर असून सुद्धा कळत नाही. काय हो? काय हो? काय हो? दिसत नाही का? नाही हो, पण काय हो? म्हणजे दृश्याशी द्रष्टा तादात्म्य झाल्यानंतर आपण म्हणतो ओ लक्षात आलं. लक्षात का आलं नाही? तर दृश्य आहे पण द्रष्टा तिथे जाऊन मिळाला नाही. म्हणजे उलट अर्थ असा झाला, दृश्यातून दृश्याचं दर्शन नाही तर दृश्यातून द्रष्ट्याचंच दर्शन आहे. दोन शब्द वापरले पण एक रूपतेमध्ये एक द्रष्टाच. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एक स्पेशल शब्द वापरला, दृंग मात्र द्रष्टा, किंवा दुसरा शब्द सत्ता मात्र ज्ञान. म्हणजे केवळ नामरूपात्मक परिस्वरूप जे सत्तात्मक येथे नाही आणि त्याहुनी दुजे. त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. येथे आपुला भोग जो भोगिता तोची पती तेची पतिव्रता, याची अंगे जगत्रता विलासेल यासे. आता मोठं गमतीने सांगितलंय. इथे कसं लिहिलंय? पै दाम्पत्यपणे जागे तो झोपलेला असतो तेव्हा ही सगळं बघते. जरा खाली येऊ थोडंसं. बघा ना, आपल्या घरामध्ये सुद्धा काही व्यवहार आपण बघतो आणि जे आपण बघत नाही, म्हणजे ज्या व्यवहारात आपण झोपलेले आहोत तो व्यवहार बायको बघते. झोपलेले म्हणजे शब्दाचा अर्थ काय? काय अर्थ झाला? जो व्यवहार आपण बघत नाही, म्हणजे ज्या व्यवहारामध्ये आपण झोपलेले आहोत तो व्यवहार कोण बघते? बायको बघते. दुधाचा हिशोब आल्यानंतर कोण? दूधवाला का? बरं बरं. बाई घरात नाहीत, बाई घरात नाही. आलं का लक्षात? नाही, बाई आल्यावर त्या बघते. आता हा मालक असून सुद्धा व्यवहार कोण बघते? म्हणजे ती बघते. मग ती म्हणाली आवा थांबा थांबा, त्याला आहे मी देते. मग तिने मोजले, हिशोब बघितला, काढून दिला. आलं का लक्षात? दूध पिला कोण? तो. बरं, उलट पैसे आणून दिले कोणी? त्याने. बरोबर आहे. तापवलं कोणी? हिने. त्याला पाजलं कोणी? हिने. व्यवहार बघते कोण? तसं काही प्रकृती, काही पुरुष, नामे संसार. पुरुष म्हणजे संसार नव्हे, प्रकृती म्हणजे संसार नव्हे. पुरुष आणि प्रकृती यांचं ऐक्य नामे संसार. म्हणून काही गोष्टी तिने बघाव्यात, काही गोष्टी आपण बघाव्यात. असं ज्या संसारामध्ये चालतं तो संसार यशस्वी होतो. आलं का लक्षात? हां. तिखट संपलंय का कोणी नवऱ्याने बघायचं? माझं बोलणं कळलं का?
तिखट संपलंय, कोणी नवऱ्याने बघायचं का? नाही, ते तिने बघायचं. तिखट संपलंय का, आणायचं का नाही आणायचं का, काय आणायचं, मग घरात आणून करायचं का बाजारात मिळतात जे ब्रँड ते घेऊन यायचे, तिने ठरवायचं. म्हणजे सर्व कोटचं तिच्या हातात आहे. म्हणजे तो जिथे झोपतो तिथे ती जागी असते. पण उलट ती आणि तो जर निराळे नाहीत तर ती तरी जागी कुठली, तो तरी निजलेला कोटचा. हे सगळं असं गोंधळ आहे बरं का. आणि म्हणून नीट लक्षात घ्या, तिने केल्यानंतर तोच करतोय या प्रतीती त्याची असल्या कारणाने तिच्या करण्यावर तो शंका घेत नाही. आता असे शंकेखोर नवरे नसतात असं नाही, पण घेऊ नये असा दंड काय. आयुष्यभर बरोबर काढल्यानंतर उगीच शंका घ्यायचं काही कारण आहे का? तिच्या हातात पगार काढून दिला, ठीक आहे, खर्च झाला, ती सटकन म्हणाली किंवा या महिन्याला 500 रुपये खर्च झाले, ठीक आहे, झाले असते. कशा करता झाले, काय झाले, दर महिन्याला होत नाहीत, या महिन्याला का झाले? नाही म्हणजे कोर्ट आहे काय, काय जबानी बिबानी आहे का काय? काय पत्नी चांगली होती, ती सटकन म्हणाली, अहो एवढा 500,000 खर्च जास्त झाला, तुम्ही विचारलं नाही? अगं काय विचारायचं तुला? तुझी चौकशी करणं म्हणजे मी चौकशी करणं. माझी खात्री आहे लागला असेल काहीतरी इकडे तिकडे, मुलांनी घेतले असतील किंवा काही आणखीन कोणाला काय असेल, काय लग्न कार्य असतात, चाललं आहे, तू सगळं बघतेस, ठीक आहे, लागला असेल. माझं बोलणं कळलं का? इतका असेल तर शेवटचा प्राण सुखाने जातो. काल 50 रुपये 50 पैशाची बेरीज होती. पुढच्या 50 पैशाचं काय केलंस? ती शिल्लक दाखव काढून टेबलावर. नाही, व्यवहार जरूर असावा. व्यवहार बघूनही या मताचं मी बिलकुल नाही आहे, पण एकदा आपणच ते आहे म्हटल्यानंतर पुन्हा व्यवहार बघायची गरज नाही. व्यवहार बघण्याचे पूर्ण विश्वास, पुन्हा बघण्याची काही गरज नाही. तसं इथे प्रकृती म्हणजेच पुरुष आणि पुरुष म्हणजेच प्रकृती. इथे दोघांच्या चित्तामध्ये कुठे विक्षेप नाही, कुठे भेद नाही. आता हे स्वरूपाची जरी म्हणून जग अवघे ते मोटकीचे दोघे. बघा इथे जगाबद्दल काय चाललंय, जग नाशिवंत, मिथ्या, माया. लक्षात घ्या, फार हाच अमृतानुभव आहे. वैशिष्ट्यपूर्ण सिद्धांत जो मांडला, काय म्हणतात, आता हे म्हणून जग अवघे ते मोटकीची दोघे आणि ये तो सर्वांगे स्वरूपीच संचली. जग म्हणजे जग, दुसरं काही नाही, हे दोघच आहेत आणि दोघं नसून एकच आहेत. जग म्हणणं हे वाचारंभन आहे, जग म्हणणं हा विलास आहे. बरं का, काही काही वेळेला संसारामध्ये असं घडतं की पुरुषांच्या जवळचे पैसे संपतात. बरं का, नेहमीच घडत असतं, विशेष काय याच्यातला काही भाग नाही. मग तो म्हणतो जरा तुझ्या जवळची दे गं उसने. मग आता ती कुठे गेली कमवायला? मग ती मोठी गमतीने म्हणते देते बरं का, पण 1 तारखेला पुन्हा माझे 500 मला परत दिले पाहिजे. बरं घ्या. काय झालं हे? तुम्हाला याच्यातलं काही माहिती नाही, अज्ञात विषय. काय आम्हाला पुरुषांना कळत नाही का तुमच्याकडे कुठून आले ते? रोजचा खर्च खोटाच. रोज 500 दिले ते त्यातले 100 बाजूला काढायला सांगायचे आणि अगोदरच बोंब करायची, दिलेले कालच संपले. आता काय पुरुष काय इतके बिंडोक आहेत काय? त्यांनाही कळतं. मग आपण जर म्हटलं तुझ्याकडे कुठून पैसे आले, हां कुठून पैसे आले म्हणजे काय चोरले बिरले की काय? माझे मी वाचवले, माझे मी वाचवले, लुगड्याच्या घडीमध्ये ठेवले. ती मोठी बँक आहे त्यांची लुगड्याच्या घडीमध्ये.
आलं का लक्षात? म्हणजे पैसे जरी त्याचे असले तरी ठेवले तिने, त्याला काढून दिले आणि पुन्हा सांगितलं. मग पुन्हा तो म्हणाला, अगं कुठून जाऊ दे, अगं जाऊ दे ग, मी आपला विरोध केला तुला, असं काही नाही, असं काही नाही. मग तीही जरा शांत झाली. अहो मला तरी कोणाला नेऊन द्यायचे, कळलं का? काय घरातला संसार मोठा संवाद, मला तरी कोणाला द्यायचे, तुमच्याच मुलाचा वाढदिवस, तुमच्याच मुलीचं माहेरपण, माहित्या वेळेला तुमच्याकडे असतात नसतात, मग मी माझ्या जवळचं कळतं. मागच्या वेळेला लक्षात आहे का तुमच्या, माहेरला मुलगी जाताना दिले होते तर साडीला पैसे कुणी दिले? प्रकृती पुरुषाचा विलास आहे हा. अगं हो, माझ्या लक्षात आहे, माझ्या लक्षात आहे, मी तुला ते देणार आहे. माझं म्हणणं कळलं? हां, तिथे कसं चाललंय, कुणी दिलं कुणी घेतलं हे नाही. संसारामध्ये एकरूपतेने आनंद भोगणं हे भांडण सुद्धा भांडण नसून रोषे प्रेम दुनिवटे पर्यंत याचे. काय ज्ञानोबाराय म्हणाले की जसं ती गाईला वासराने ढुसणी दिलं की पाना येतो, तसं संसारामध्ये सुद्धा जरा इकडे तिकडे दोन शब्द जरा असे घासून टाकले की असं उसळून येतं. काय राग जितका उसळून येतो तितकं प्रेम सुद्धा, हे मोठी मजा आहे. तसं इथला खेळ आहे. आता हे स्वरूप जरी संचले तरी जग हे कोठून आले, हेची जगाईचे म्हणतरे कोणे दोषे. अहो सर्वच परमा जग कुठून आलं असं म्हणाल, अहो नाही आलं, जग कुठून आलं नाही, जगरूपाने तोच आहे. आलं कुठून? माझं म्हणणं कळलं का? भाषा फार मोजकी नीटनेटकी वापरली तर याचे अर्थ लागतील. आलं, निर्माण केलं, नाही नाही चुकलं, निर्माण केलं म्हटलं की चुकलं. आपण म्हणतो सगळं प्रभूने निर्माण केलं, ठीक आहे तेवढ्यापुरतं. निर्माण केलं नाही, तोच नटलाय, तोच नटलाय म्हटलं की अमृतानुभव झाला. आणि निर्माण केलंय म्हटलं की करता आला, क्रियापद आलं, सगळं बाकीच्या पुढच्या भानगडी, दृश्य आलं, द्रष्टा आला, दर्शन आलं, बाकीच्या भानगडी आल्या, आणि तोच नटलाय म्हटलं की प्रश्न मिटला. चला अजून एक दृष्टांत देऊ. दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर कुठे बसावं आणि कुठे बसू नये याचा विचार करता का नाही? हो, मला तर ते प्रसंग रोजचाच असतो. अनेकांच्या घरी जाणं होतं, प्रवास असतो. मग आता कुठे बसावं, काय बसावं, काय नाही, आवडेल कोणाला न आवडेल. माझ्या घरात आल्यानंतर कुठे बसावा प्रश्न नाही, कुठेही बशील. काय प्रश्न आहे का? मग तिथे बसताना जेवायला तर ताटं मांडलेली असतात ना, मग मुद्दाम विचारावं लागतं. म्हणून ते इंग्रजी लोकांमध्ये चांगली पद्धत आहे, किंवा पार्टीमध्ये ज्याचं त्याचं बोर्ड लागलेलं असतं, यांनी इथे बसायचं. काही काही हुशार असतात बरं का, ज्याला मुख्यमंत्री शेजारी बसायचं असेल तो बोर्ड अगोदर इकडे तिकडे ठेवून देतो असे. मग तो म्हणतो इथलं बोर्ड तिथे कसं गेलं? अहो मलाही माहिती नाही, मला माहिती नाही, जिथे बोर्ड होतो तिथे मी बसलो. कळलं तुम्हाला? असे त्रिकोणी असे ठोकळे ठेवलेले असतात बघा. माझं म्हणणं कळलं का? तसं आपलं असेल तर कुठे बसावं हा प्रश्न नाही. बाहेर गेल्यानंतर व्यवस्थित नीटनेटकं जेवावं, टाकू नये. इथे घरात काळजी नसते, आपण जरी टाकलं तर बायको घेते. आलं का लक्षात? हो, ती काय असं म्हणत नाही का टाकलं, कळत नव्हतं का तुम्हाला, एवढं घ्यायचंच नाही, असं काय नाही. असं काय नाही, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्या, मी आहेच ना, बरोबर आहे ना? आणि असंच असावं ना. काय असावं? शी, मला कोणाचं उष्ट आवडत नाही. बरं, धन्यवाद. कुणाचं न आवडू दे, पण ज्याचं आवडायचं त्याचं तरी आवडू दे ना बाई माझे. नाही, कुणाचं न आवडू, न आवडणं या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या, अध्यात्म सांगतोय. न आवडणं या शब्दाचा अर्थ प्रकृती आणि पुरुष भिन्न आहेत. न आवडणं या शब्दाचा अर्थ काय? एकीकडे प्रकृती आहे, एकीकडे पुरुष आहे, एकीकडे शिव आहे आणि एकीकडे शक्ती आहे. दोन्ही जर एक रूप आहे तर आवडणं न आवडणं कुठे प्रश्न आला? सिद्धांत नीट लक्षात घ्या. इकडचे इकडे सांगत नाही, जरी विनोद असला तर नीट खोच ऐका त्यातली.
परिच्छिन्न असेल तर भेद आहे, अपरिच्छिन्न असेल तर भेद नाही, नाही का? इथे सर्व जर तो नटलेला आहे तर भेद आला कुठून? म्हणून महाराज म्हणाले तरी स्वरूपी स्वरूप भोग सर्वदा असे अभंग, येथेची जगाचा माग इथेच उमटत असे, इथेच जगाचा माग उमटतो. की जग कुठं आहे? नवे नवे जग नाहीच, एकची एकासी जाणता, भेदाचा तर्क झाला आता, भेद नवे तत्वता परी नाम भेदू, नामापुरताच विलास आहे. कशा करता विलास आहे? भेद कशा करताय? दोन नाव आहेत, शिव शक्ती. कशा करता मांडलंय? नुसता विलासा करता. याच्याशिवाय तुझं ताट माझं ताट, बस एवढंच. याच्यापेक्षा काही त्याच्यामध्ये भेद करण्याचं काही कारण नाही. म्हणून महाराज म्हणाले अहो एकी अनेकता ते इतुलीची जाणावी आता, प्रकृती आणि पुरुषता ते हेची. अहो एकी अनेकता, गोड लिहितात महाराज. एकी अनेकता ते इतुलीची जाणावी तत्वता, एकामध्ये अनेकत्व तितुलीची जाणावी तत्वता. दिसतंय भेद पण भेद नाही, एक रूपच आहे, एक रूपच आहे. जरा खाली येऊन दृष्टांत देतो. एका बटाट्याचा बटाटे वडा केला, त्याची भजी केली, त्याची भाजी केली, सुकी भाजी केली, पातळ भाजी केली, पॅटीस केले, बरं का. बटाट्याचा काचऱ्या केल्या, काप केले, बटाट्याची सळी केली, इथून तिथून बटाटा. सळी म्हटली तरी बटाटाच, काप म्हटलं तरी बटाटाच. दोन्ही स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्द वापरले. काय म्हटलं मी? वडा म्हटला तरी बटाटाच, आणि भाजी म्हटली तरी बटाटाच. तसं शिव म्हटलं तरी शिवच, आणि शक्ती म्हटलं तरी शिवच. हे सगळं जरा, पण नावात फरक झाला. काय केलं? नुसती अशी सुट्टी सुट्टी वाढली बटाट्याच्या पोळी की भाजी, एकत्र करून वर असं लावलं लेपण, टाकलं की वडा. काय गंमत आहे हो. वरून काहीतरी लावलं, आत दुसरं घातलं की पॅटीस, उभं कापलं की सळी, गोल कापल्या की काचऱ्या. काय गंमत आहे. सळी काय, काचऱ्या काय. मी म्हटलं ह्या लॅबोरेटरीमध्ये पाठवा, संशोधन करा. नाही म्हणले, ह्याच्यातली मूळ तत्व तीच आहेत. अरे मग म्हटलं सळी का म्हणतो? ती म्हणली उभी कापली म्हणून. काचऱ्या का म्हणतो? तर म्हणले गोल कापले म्हणून. तसे तुम्ही गोल असा, उभे असा, आडवे असा, किंबहुना असा नसा, जे काही असा तुम्ही, ते शिवशक्ती असा. बरं का? काय जे काही आहात ते कोण आहात? तर शिवशक्ती आहेत. म्हणून महाराज अहो हा जगत वासू तो ज्ञानाचाच विलासू, जै ज्ञानी निज ध्यासू पुरुष केला. विलास शब्द अध्यात्माच्या जगामध्ये माणसांना अवघड जातो. विलास विलास, अहो हे सगळं सोडून द्यावं लागतं. हे मिथ्यावाद. कळलं का तुम्हाला? हे कशातून आलं? सोडून द्यावं लागतं, सोडून द्यावं लागतं. काय काय सोडतो सांग? मला कोणावर काही बोलायचं नाही आहे, पण जाऊ द्या, बोलत नाही. काही बोलायचंच नाही असं ठरवलं मी, आणि बोलतही नाही. आलं का लक्षात? पण मोठा अवघड असतो हो. सर्वसंग परित्याग करून सुद्धा भोग सुटत नाही. एक बायको केली नसेल, पण ताटामध्ये पक्वानच लागतं. कळलं तुम्हाला? एक परवाच सांगितलं होतं सुरुवातीला, दुग्धा म्हणे नारायण तक्र शिष्या समान. बासुंदी आली की नाही, मागायचं नाही तोंडाने, तोंडाने वाडा म्हणायचं नाही. बासुंदी नारायण 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 टाक. इतरे जना. अरे एक बायको केली नसेल, पण जीभ सुटली का? मला आठवतं मी वृंदावनला गेलो. मोठी अजून ते माझा तो यमुनेकडे उतरायचा रस्ता, ती गल्ली, तिथे ती रबडी बिबडी एकदम सुंदर मिळते. मिठाई बोलायचं काम नाही. असं मी तिथे घेत उभा होतो.
आला एक संन्यासी चांगला, भगवे कपडे पुढे घालून, कैसे हो, कहां से आए? महाराष्ट्र से। कुछ दान धर्म करो। पैसा नहीं देना तो नहीं दे दो, कुछ खिलाओ, मिठाई खिलाओ। आता आम्हाला एक तुकडा दिला तर पाव खायची सवय। मी आमचे बर्फीचं बॉक्स होतं त्यातलं घेतलं आणि एक तुकडा। क्या महाराष्ट्र से आए और एक टुकड़ा? और कुछ 1 किलो खिलाओ, 2 किलो। अतिशोक्ति नहीं। मैं मतलब 1 किलो खिलाओ, 2 किलो खिलाएंगे, आप खाएंगे, आप खिलाओ तो। मैं मतलब बरा है संन्यासी हा। आय अरे आप क्या समजते हो? मी माझ्या फडावर बघितले बरं का, एक आमच्याकडे फडावर होती व्यक्ती, आम्ही जुन्नरला गेलो होतो आणि जिलेबी आणि भजी त्यांनी आणून ठेवली आमच्या समोराची ताटात, आणि सहज आम्ही म्हटलं, त्यांचं नाव आबा होतं, काय आबा कसं काय? हां बघा, काय तुम्हाला सांगू, 56 जिलेबीची खडी खाल्ली त्यांनी, 56 जिलेबीची कडी आणि त्याच्याबरोबर भाज। एवढं उतरून माडीवरून आम्ही खाली आलो। मला म्हणाले, महाराज 1 कप चहा प्यायलाच पाहिजे। तर हे अवघड आहे बरं का सगळं गणित। काय माणसं ही खाणारी असतात, आपण आपल्या पद्धतीतून विचार करतो। आलं का लक्षात? असं ताट फिरलं की एवढा एवढा भात, 1 चपाती, आमच्यासारखे तर काय एवढं एवढं माणसं मला म्हणतात, महाराज काय तुम्ही जेवता, कशाला बसता ताटावर? म्हटलं तुमच्या पंक्तीला लाभ घ्यावा म्हणून, दुसरं काय, तुमच्या पंक्तीचा लाभ मिळावा म्हणून। लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते। विलास माणसं म्हणतात नको, पण भोगाशिवाय तर जगू शकत नाही। भोगाशिवाय कोणी जगू शकत नाही। खाणं तर उत्तम पाहिजेच, राहणं तर उत्तम पाहिजेच, बसायला आसन तर उत्तम पाहिजेच। कोण सुटतो ह्याच्यातून? अहो कदाचित एक विषय सोडला असेल म्हणून बाकीचे विषय सोडलेत का? मग नावं ठेवून करण्यापेक्षा त्याच्यातला आनंद का भोगू नये? कारण इथे शब्द विलास वापरला। हा काय आहे? प्रभूचा अच्युत विलास आहे। आणि म्हणून सत्तारूप जो पुरुष त्यासी आपले ज्ञान सौरस, ज्ञान से जे जाणीतसो हे जे येथे। अहो हा जगत भासू तो ज्ञानाचाची विलासू आहे। ज्ञानाचा विलास म्हटल्यानंतर एक नेहमी दृष्टांत देतो, तो सांगतो, दृष्टीत पालट, एवढंच परमार्थामध्ये, दुसरं काही नाही। नेहमी दृष्टांत देतो। एकाने तुमच्या हातावर काहीतरी ठेवल्यावरती म्हणतो नको, बरोबर आहे? मग त्यांनी सांगितलं, मी काय असं काही वेडा आहे का? मी आत्ताच गणपतीच्या देवळात जाऊन आणलो आणि तिथला असं व्हाय, मग आणा। हो अगोदर काय नाही म्हणला, हो तो आता काय तुमचा मोदक होता, अगोदरच मला 400 साखर आहे आता, आणि पुन्हा ते खाऊन आता तुम्ही म्हणताय गणपतीला जाऊन आलो, आणा। पुन्हा हात पुसले, खाल्ले पिल्ले, म्हणजे साखरेचा मोदक खाऊन म्हणला, गणपती बाप्पा साखर उतरू दे। हात जोडून काय म्हणतो? गणपती बाप्पा साखर कमी होते। अरे म्हटलं आता एवढं खाल्लं असेल कमी होते? अहो म्हणला, महाराज ती काय साखर आहे का? प्रसाद आहे। बरं साखर नाही का? साखर नाही का? तर साखर आहे, पण साखर आहे का? तसं जग नाही का? आहे, पण आहे का? नाही, तोच नटला आहे। संपलं। एवढंच लक्षात घ्या, ही अशी ज्ञानबाची मेक आहे बघा, ही थोडीशी अशी बाउंड्री लाईनवर आहे। इकडे कल्ला की संपलं, इकडे कल्ला की बरोबर आलं। रस्त्याने चालताना थोडा जरी तोल गेला तर खाली पडतो, थोडा। आता माझा अनुभव आहे, आता वय झाल्या कारणाने कुठे जरी जरा जमीन इकडे तिकडे जरी झाले, लगेच असं होतं, म्हणून ती काठी हातात घेतली, लगेच असं होतं। मी म्हटलं काय झालं? तसं आहे, जरा कल्ला, जग म्हटला नाही, प्रभू नटला म्हटला की विलास आला, आणि नाही म्हटलं की बिघडलं का? अहो हा जगत वासू तो ज्ञानाचाच विलासू,
जै ज्ञानी निज ध्यासू पुरुष केला, वैभव न्याळू लागला ते पुरुष प्रकृतीस्तव झाला. हो स्वसेजे पहुडला विलास आपुल्या, वैभव न्याळू लागला तो पुरुष प्रकृतीस्त झाला. वैभव जेव्हा न्याळू लागला तेव्हा त्याला कळलं ही माझी प्रकृतीच नटलेली आहे. खरंच आहे, जगत ही प्रकृती आहे. जगत रूपाने काम काय नटलंय? अहम आणि इदम. अहम म्हणजे मी आणि इदम म्हणजे जगत. हा सगळा अहम इदमचा खेळ आहे. कसाचा खेळ आहे? अहम इदमचा खेळ आहे. त्याचाच विचार आहे, याच्याशिवाय दुसरं इथे दुसरं काही नाही आहे. बरं का? तेच आहेत, दुसरं काही नाही. बरं का? एक लक्षात ठेवा, अंधार जरी असला तरी अंधाराला अंधारात सुद्धा आपली प्रतीती नाहीशी झाली आहे का? तुम्हाला अंधारात काही दिसत नाही, पण काही दिसत नाही हे दिसतच आहे ना. काय म्हटलं मी? काय म्हणला तुम्ही? दिसत नाही म्हणजे दिसत नाही हे दिसतच आहे ना. अहो काही कळत नाही हे कळतच आहे ना. कळत नाही हे ज्यांनी कळलं तेच ज्ञान आहे. कळत नाही हे कळतंय ना. अहो काय वाईट आहे? कळत नाही हे कळतंय ना. अहो हेच ज्ञान आहे. तसं या ठिकाणी नीट लक्षात ठेवा, सर्व तोच नटलेला आहे. हे एकदा सिद्धांत, हे काही सिद्ध. वैभव न्याहाळू लागला तै पुरुष प्रकृतीस्थ झाला. वैभव न्याहाळू लागल्याबरोबर ओ हो 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 तो प्रकृती रूपच झाला. वैभव न्याहाळू लागल्यानंतर आलं का लक्षात? घरात आला, हो काम करून आला होता, अगदी सुंदर बायको, छान दिसणं, असणं, वागणं, कृती सगळं सुंदर. मी काय सांगतोय? कारण ती त्याचंच अंग होती म्हणून सुंदर. 3 ते 2 नव्हते म्हणून सुंदर. घरात पाऊल टाकल्याबरोबर लगेच आलं का लक्षात? हो लगेच तो बसला, लगेच बोटाची नाडी बिडी सोडली. कोणाला आवडेल, कोणाला न आवडेल. बरं का? बोटाची नाडी बिडी सोडली, बूट काढून बाजूला ठेवला, मोजे ठेवले काढून. लगेच कपडे बिपडे असे, इस्त्रीचा लेंगा, इस्त्रीचा सदरा असा मांडून ठेवलेला सुंदर. साबण बिवण देऊन टावेल लगेच घेऊन तोंड बिंड पुसला, लगेच पोह्याची बशी हातात. काय म्हणाला? वा वा वा, काय आनंदी झाला तो. काय ग म्हणाला? तू माझी किती काळजी घेतेस? ती म्हणली मी तुमची काळजी घेत नाही, माझीच मी काळजी घेते. कळलं का अमृतानुभव? तुमची काळजी घेत नाही हो, तुमच्या अंगावरचा सदरा मळला म्हणजे माझाच अंगावरचा मळला. काय हो, मग सुंदर पोहे दिले, चहा सुंदर दिला. वा 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 वा. करत नसाल तर करायला सुरुवात करा आजपासून. काही कार्ट्या अशा शिकवतात, नवऱ्याला डोक्यावर चढवून ठेवू नकोस, त्याचं त्याला करू दे. मुडदा पडला त्या संसाराचा. हा खास अमृतानुभव आहे बघा. मी तुम्हाला कालच सांगितलं की अमृतानुभव, आमच्या एका मोठ्या तत्वचिंतकांनी अमृतानुभवाबद्दल बोलले. जे साधारण लेवलने ऐकतील त्यांचा संसार सुखाचा होईल, आणि अध्यात्म लेवलने ऐकतील त्यांना शिवशक्तीचं ऐक्य कळेल. निदान आमच्या पुरता संसार जरी सुखाचा झाला तरी खूप झालं, जाऊ द्या पुढचं पुढे. काय घरातला प्रपंच जरी सुधारला, घराचं पती पत्नीचं नातं जरी सुधारलं तरी खूप झालं. इथे काही कुणी कुणाच्या हक्कावर गदा मारत नाही किंवा स्त्रीला कमी लेखायचं तरी इथे बिलकुलच नाही, बिलकुलच नाही. मग सुंदर ताट, सुंदर जेवण, हो 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 हो. काय शेजे म्हटल्यानंतर असा बिछाना घातला होता, नाही तर ते महिना बदलायचं नाही, तेच वर काढायचं नाही, तेच वर जायचं. राम राम राम. उशीचं नवीन कवर आणलेलं पुन्हा फाटेल तेव्हाच निघालं. माफ करा मला. त्याच्यात डोक्यावर तेल घातलेलं,
त्या तेलाचा कट चढलेला त्या. अरे अरे, अशी चादर बिछाण्यावर घातली होती खोचून. तो सुद्धा धडा असतो, त्या नर्सिसना शिकवलं जातं बघा. नर्सिसचं ट्रेनिंग माहिती आहे का तुम्हाला काय असतं? हां, त्या असं असं घालतात, किती हल्ला तरी ती चादर तिने काढेपर्यंत दुसऱ्या दिवशी निघत नाही, अंगाखाली असा सुंदर. अरे जिथे आपल्याला झोपायचं आहे तिथे सुरकुती असू नयेत ना, नाही कळलं? जिथे विश्रांती घ्यायची आहे तिथे सुरकुती असू नयेत. तसं पती पत्नी हे दोघांची विश्रांती आहे, म्हणून नात्यामध्ये कुठे सुरकुती असू नये. कुठे पोचलो आपण, कळलं का तुम्हाला? बिछाण्याची सुरकुती राहू द्या, नाही ती सुद्धा नको राहू दे. आलं का लक्षात? हां, नाही तर असा बिछाना की टंगडीने गुंडाळायचा आणि टंगडीने उसकटायचा. आता मला नाईलाज आहे, हा विलास मांडायलाच पाहिजे. मी सगळ्यांना सांगतो, आमच्या नातवाला तर नेहमी सांगतो, तुला जर ज्ञानेश्वरी चांगली यायची असेल तर ज्ञानेश्वरी तर पाठ कर, पण जीवनातली प्रत्येक अंग बघ, म्हणजे ज्ञानेश्वरी खुलत जाईल. बारीक सारी गोष्टी बघायला पाहिजेत, काय चालतं काय नाही, आणि नजरेने टिपत गेलं पाहिजे. इथे बरोबर येतं हजर. कळली नाही सुरकुती विसरणार नाही तुम्ही. आता आज घरी निघतानाच तुम्हाला कळेल, आणि ज्यांनी कवरं बदलली नाहीत आज घरी जाऊन बदलली म्हणून समजा. हा उशी सुद्धा कशी असावी, तिचं कवर कसं असावं. हां, काय ती उशीवर झोपताना असं असं जरा करावं, तिला सुद्धा बरं वाटतं, म्हणजे झोप चांगली लागते. तिला थोपटल्याशिवाय ती तुम्हाला कशी थोपतील. काय अशी सुंदर सुंदर छान चादर, अमकं तमकं व्यवस्थित झोपला की इतका आनंद, इतका आनंद. हो, एखादा गजरा ठेवून द्यावा बाजूला, विलासच आहे. त्याचा सुवास गेल्यानंतर इतकं बरं वाटलं, मंद सुवास, सुंदर आनंद. जीवन कशा करताय? दुःखाने मरण्याकरता नाही. एवढा जर प्रभूचा विलास आहे तर त्या विलासातून आनंदाचा क्षण यावा आणि आनंदात विरून जावं, अशा करता हा अमृत अनुभव आहे. हो, मी तुम्हाला गमत सांगू, आमचे सद्गुरू दादा महाराज होते की नाही, इस्त्रीचे कपडे नसायचे, पण दिवसाला 4-4 सदरे बदलायचे. कुठे जरा काही पडलं की स्वच्छ चादर रोजची बदलायची, उशाची कवर रोजचं. एकदा त्यांना कोणीतरी विचारलं की महाराज काय आपल्या चादर स्वच्छ? ते म्हणले तसं नाही रे, माणसं माझ्या दर्शनाला येतात, दर्शन प्रशस्त असावं. दर्शन कसं असावं? हां, प्रशस्त असावं. देवाची पूजा करताना जाऊ नये, पूजा केल्यावर जावं, म्हणून पूजेला पडदा असतो. पूजोनी देव पाहिजे. मग देव जर पूजोनी पाहिजे तर तुम्हाला कसं पाहिजे? हाफ पॅन्टवर? नाही, तुम्हाला कसं पाहिजे? तुम्हाला कसं पाहिजे? दर्शन म्हणजे दर्शन. शब्द कसा आहे? दर्शन म्हणजे दर्शन. आता उद्या जर मी फेटा नाही बांधायचं ठरवलं तर तुम्ही काय करणार आहात? मला काहीच करू शकत नाही. पण तुमच्या समोर एक व्यवस्थित दर्शन आहे, फेटा बुक्का बुक्का. याच्यात फरक केला तर मला लगेच सूचना येतील की महाराज आम्हाला तुम्हाला असं बघायची सवय नाही. माझं बोलणं कळलं का? हां, म्हणजे बसणारा पुढे जाताना सुद्धा दर्शन कसं असावं? प्रशस्त. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले, दर्शनाचे प्रशस्ते पुण्यपुरुष. दर्शन. आणि मला आठवतं, आजकाल बदलला काल, मी त्यांना बोडकं कधी बघितलं नाही. पहाटे 5 वाजता उठायचे, व्यवस्थित सगळं आटपून, रुमाल बिमाल खांद्यावर उपरणं, की जणू काही कुणी येऊन विचारावं काय महाराज कुठे निघाला? ते म्हणले कुठे निघालो नाही, पण माणसं येतात, भेटायला येतात, नव्हे दर्शनाला येतात. त्यांच्या मनात माझं जे रूप आहे तेच कायम असावं. दर्शन दर्शन, बरोबर आहे ना? तसं विश्वामध्ये प्रभूचं दर्शन आहे. घेत चला, घेत चला. हे नको ते नको ते नको ते नको, द्या सोडून. हां, आलं का लक्षात? हां, जी आळी आपली नाही त्या आळीला जाऊ नाही.
जे घ्यायचं ते दर्शन घ्या ना, ते जरी त्याचं असलं तरी. माझं म्हणणं कळलं? ते जरी त्याचं असलं तरी काय त्याच्यात आहे. हां, चला, बोलता बोलता खूप सुचतो, हीच देवाची कृपा आहे. आता मला 2 पाय आहेत, तुम्हालाही आहेत. सध्या माझा हा डावा पाय इतका त्रास देतो की इथून इथे चालायला यायला सुद्धा अगदी जीवावर येतो. मग मी काय करतो, उजव्याचा जास्ती वापर करतो, डाव्याचा कमी करतो. काय कळलं? तसं जे दुखतंय ते कमी वापरावं, पूर्ण आहे ते चांगलं वापरावं. कारण का, शेवटी दुखणारा पाय सुद्धा माझाच आहे ना. सिद्धांत कळला का? दुखणारा जरी पाय असला तर तुमचा नाही, तो माझाच आहे. मला काय तसं काढून फेकून देता येत नाही आणि त्याच्याशिवाय तर जगता येत नाही. काढून टाकता येत नाही, त्याच्याशिवाय जगता येत नाही आणि तो दुखल्याशिवाय राहत नाही. तसं या जगामध्ये विविध रूपाने प्रभू नटलेला आहे. विविध रूपाने प्रभू नटलेला आहे. फुलंच म्हटली तर काहीचा रंग असा आहे, काहीचा रंग असा आहे, काहीचा रंग असा आहे. बरोबर आहे ना? सगळीच काही पांढरी फुलं नाहीत, पण त्या हारांना रंग का आला माहिती आहे का नाही? हो, ती मधली जी लागलीत नाही सारण लाल राणी रंगाची, ती जी फुलं घातलीत की नाही, त्यामुळे ते हार कसे दिसतात, असे नजरेत भरतात, डोळ्यात भरतात. माणसं म्हणतात काय हार सुंदर आहे. हार का सुंदर आहे? त्याच्यामध्ये विविध रंग संगती आहे. आणि करणाऱ्यांनी सुद्धा उगीच असं भरलं नाही, एक पांढरं, एक लाल, एक राणी करायचं, मधूनच हिरवा पाला. तसं आयुष्यात काही हिरवे पाले असतात, काही लाल फुलं असतात, काही तांबडी असतात, काही खुडलेली येतात वाटणीला. पण जेव्हा बाजारात माल मिळत नाही तेव्हा त्या खुडलेल्या फुलाला सुद्धा किंमत असते. तेव्हा ही सगळी फुलंच आहेत एवढं लक्षात घ्या आणि त्याचा हार गुंफा प्रभूला सांगावा, आज हेच मिळाले, हे तुला अर्पण केलं. चला. अहो प्रकृतीसी तादात्मता, पुरुष पावलाची असता तरी प्रकृती अंगे जागता पुरुषी असे. ठीक आहे, प्रकृती जागी राहिली असं म्हटलं, पण पुन्हा त्याचा मिलाप करतात. अरे प्रकृतीच्या रूपाने तरी कोण जागा आहे? तोच ना. प्रकृतीच्या रूपाने कोण जागा आहे? तोच जागा आहे. म्हणून पुरुष सवर्तमान प्रकृतीचे जागते सजान, ते हे चिद्विलास जन भासले. एवं स्वरूप न विसंचोनी आपे आप द्विधा भान, तेच हे चिद आपे आप द्विधा भान. द्विधा भान हा चिद्विलास आहे. द्विधा भान म्हणजे दोन दिसत पण नाही. माझं म्हणणं कळलं का? लक्षात ठेवा, आता पुन्हा सांगतो. दोन दिसणं हा तिथे भ्रम आहे आणि इथे दोन दिसणं हा विलास आहे. दोन दिसणं हा काय आहे? भ्रम आहे. इथे काय म्हणतात? दोन रूपाने जे प्रगट झालं तो त्याचा विलास आहे, विलास आहे, विलास आहे. सोन्याचे दागिने निळ्या तऱ्हेने प्रकाट झाले तर तो काय आहे? त्या सोन्याचा विलास आहे का नाही? काय सुंदर विलास. कशाचा? सोन्याचा विलास. अंगठी काय, गळ्यातली चेन काय, हार काय, सोन्याचा विलास. बघावा तो सोन्याचा इतका विलास. नुसतं लगड मध्या मजा नाही हो. लगडीत काही नुसती मजा आहे का? लग्नात बोलणी झाली, 50 तोळे देऊ, 100 तोळे देऊ, 5 तोळे देऊ, असेल ते देऊ, नाही तर न देऊ, काही फरक नाही. 50 तोळे, मोठ्याचं लग्न 50. कोणाकोणाची बोलणी झाली, पुरुष पुरुष बैठकीला बसले, काय द्यायचं घ्यायचं? 50 तोळे सोनं देऊ, बाकी तर किरकोळ आहे. तुमची लुगडी आमची लुगडी काय नाही, हा काय त्याच्यात आहे? 20-25 इकडे 20-25 तिकडे. खणांचा बंडल आणून टाकतो, वाटायचं त्याला, वाटा. काय त्याच्यात विशेष आहे? तुला खण का मला खण, तुला सुपारी का मला नारळ. येड्याचा बाजार सगळा. या लग्नात मोठं असं, माझी ओटी भरली नाही. आता काय आयुष्यभर ओटी भरली तरी अजून काय तुझी ओटी माझी ओटी. चाल मग ठरलं लग्नाच्या बैठकीमध्ये. एवढा दृष्टांत सांगतो ना, आटपतो.
बरोबर टाईम होतो. सुंदर दृष्टांत आहे, मजेशीर, म्हणजे कळेल तुम्हाला, विलास कळेल. 50 तोळ्याची बोली झाली. मग श्रीमंत घराणं होतं. त्यांनी लग्नावर बसले, म्हणजे मुलीचे दागिने. त्यांनी काय केलं त्या मुलीच्या बापाने, 50 तोळ्याची लगड आणि पुन्हा 10 तोळ्याची चेन एक्स्ट्रा, असं त्या लगडीला भोग पाडलं आणि ती चेन करून हे म्हणजे शेवटी कोणीतरी त्या म्हणाला, काय हे, बोलायचं नाव नाही, बोलीपेक्षा 10 तोळे जास्ती दिलंय. 50 बोललो होतो, 60 घातलंय. अहो पण हे काय, हे काय काय म्हणले, सोनं. मग बायको आली म्हणजे तुम्हाला काही कळतं का नाही येड्यासारखं, हा काय. तो म्हणला आता मी आणलंय तर घाल तरी. अहो ते पोरीची कार्टीची मान जी खाली वाकली ती वर होईना. मग तितका दुसरा आणा म्हणले 50 तोळे. घेतलं, बाजारात गेला, दिले. मग बांगड्या आणल्या 10 तोळ्याच्या, पाटल्या आणल्या 10 तोळ्याच्या, हार आणला 10 तोळ्याचा. हा. मग सगळे म्हणाले, वाह काय सुंदर हार, काय सुंदर बांगड्या, काय सुंदर पाटल्या, काय सुंदर गोट. कशातून झालं, त्या लगडीतून. पण लगड ग्राह्य आहे का, लगड घालता येईल का, आणि घालणारा जिवंत राहील का. कारण ते प्रत्येकाच्या पाया पडायचं ना. देशमुख साहेब सांगा, 50 माणसं उभी राहिली, असं खाली वागताना ती लोंबते आणि वर केले की थाडकन आपटते. ते 50 लोकांच्या पाया पडता पडता ती छातीची खलास बेल्ट होऊन जायचं. मन मंदिरा गजर भक्तीचा.